पोलीस अधिकाऱ्याचा गणवेश परिधान करून हॉटेलमध्ये जाऊन दमदाटी करणाऱ्या तोतया इसमास पनवेल शहर पोलिसांनी अटक केली असून त्याच्या अटकेमुळे इतरही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। आरोपी नामे सलमान तजमुद्दीन मुलानी व 31 वर्ष धंदा चिकन शॉप राहणार याने पोलीस उपनिरीक्षकांचा युनिफॉर्म घालून स्वतः पोलीस अधिकारी आहे असं भासून सीताज हॉटेल गोल्ड डिगर कोळखे पनवेल येथे जाऊन हॉटेल मॅनेजर यांना माझ्या मैत्रिणीला हॉटेलमध्ये शिवीगाळ करून तिला कामावरून का काढून टाकले, चल आत्ताच्या आत्ता तिचा हिशोब कर, तिला लगेच कामावर घे, नाहीतर तुझे हॉटेल बंद करून टाकील अशी धमकी देऊन हॉटेल मॅनेजर यांना शिवीगाळ करून मारहाण केली। त्यावेळी हॉटेल मॅनेजर यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यात फोन करून पुण्यावरून पोलीस अधिकाऱ्याला ड्रेस घालून आलेल्या पोलीस अधिकाऱ्यानं त्यांना विनाकारण धमकावून मारहाण केल्याबाबत माहिती दिली। त्यावेळी सदर घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी हॉटेल सीताज येथे जाऊन स्वतःला पोलीस उपनिरीक्षक म्हणून सांगणारे सलमान तजमुद्दीन मुलानी यांच्याकडे कौशल्यपूर्वक सखोल विचारपूस केली असता तो पोलीस अधिकारी नसल्याचं निष्पन्न झालंय। हॉटेल मॅनेजर यांची तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात भादवी 170 323 504 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर सदरची कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे व पोलीस सहआयुक्त संजय येनपुरे यांनी दिलेल्या सूचनानुसार व पोलीस उपायुक्त विवेक पानसरे परिमंडळ 2 पनवेल व सह पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे बागवान, पोलीस उपनिरीक्षक अभय सिंग शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अस्पतराव व डीबी पथकाचे अंमलदार यांनी केली आहे। पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।